हम तुम्हारे साथ हैं। सिल्लोडच्या कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड सोयगाव तालुक्यातील कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील 29 सजीवारी कुणबी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे। सिल्लोड तालुक्यातील झाल्याच पाहिजे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। त्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। लढेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लढेंगे जीतेंगे, हम सब जरांगे। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं। आजपासून जे तुम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, काय मागणी? एक दिवसीय अर्धनग्न लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी आज विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तालुक्यातील एक 10 गावातील सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदी प्रमाणित करावं या मागणीसाठी आम्ही आज अनेक बांधव या ठिकाणी बसलेलो आहोत। या अगोदर आम्ही सिल्लोड तालुक्यामधील उपळी सजेवर 10 गावातील कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या होत्या। त्या नोंदीचं रेकॉर्ड तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी जमा करण्यात आलं। या नोंदीचा पाठपुरावा करत आम्ही अनेक वेळा आमरण उपोषणाचे त्यांना निवेदनं दिली, गावकऱ्याच्या वतीनं रॅल्या काढण्यात आला, पण त्याकडे कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। तसेच आमच्या धानोरा गावातील पांडेबाकडील निजामकालीन जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड आम्ही गेल्या 12 महिन्यापासून तहसील कार्यालय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे आणि त्या रेकॉर्डची शिंदे समितीच्या वतीनं पातळणी सुद्धा झालेली आहे। मी या नोंदी प्रमाणित करावा या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर स्वतःचे सरण रचून 48 घंट्यापेक्षा अधिक मी त्या ठिकाणी उपोषण केलं, पण त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्याकरिता आम्ही सर्व 10-15 गावातील मराठा बांधव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आज आमचं एक दिवसीय अर्धनग्न लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत। झाले नाही मागण्यात होता पूर्ण कपडे उतारणार 100% आम्ही असं ठरवलेलं आहे, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही शर्ट घालणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही। तुम्हाला टाळमटोल करत का मागणी पूर्ण करत नाही? शासनाने वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही। वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी प्रश्न करून सुद्धा टाळाटाळी करण्यात येत आहे। आमच्याकडे आपण बघितलं या ठिकाणी ऑलरेडी कुणबी लिहिलेले बघा हा शब्द, आणि या रेकॉर्ड या दस्तावेजवर 1947 चे दस्तावेज आहे आणि यावर शासनाचे ऑलरेडी शिक्के सुद्धा आहेत। तरी सुद्धा शासन तुमच्याकडे लक्ष देत नाही। तरी सुद्धा शासनाने कुठल्या प्रकारे या ठिकाणी आमच्याकडे मागे काय राजकारण वाटतं का तुम्हाला? याच्या मागे 100% राजकारणच असावं। कोण करणार आहे राजकारण? राजकारण हे सत्तेत बसलेले जे असतील ते राजकारण करूच लागले। आम्हाला कुठल्या प्रकारे समजा या ठिकाणी आमच्या नोंदी असून जर आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही तर यामागे 100% राजकारण होत आहे असं मी या ठिकाणी सांगतो। येणाऱ्या निवडणूक मध्ये काय तुम्ही बहिष्कार टाकणार? येणाऱ्या निवडणुकीला जे आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे, जर मनोज दादा जरंगे पाटलाच्या जर मागण्या या ठिकाणी जर पूर्ण झाले नाही तर आम्ही आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही या पुढील दिशाही करू। आम्ही निघलो आतमध्ये सगळे असेच अर्धनग्न, काय करू? काय सांगतील आज जे तुम्ही एक दिवसीय अर्धनग्न आंदोलन सुरू केलं त्याबद्दल? सर्वांना जय शिवराय। आज सिल्लोड तालुक्यातील 10 ते 12 गावातील समाज बांधव अर्धनग्न अवस्थेत बसलेले आहेत। आपण बघताय माझ्या पाठीमागे, यांची मागणी अतिशय रास्त आहे। सिल्लोड तालुक्यात उपळी तलाठी सजेवरील ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या प्रमाणित करण्यात यावी ही रास्त मागणी आहे। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय आम्ही,
इलिगल किंवा कायदा सोडून संविधान सोडून आम्ही काही बाहेर बोलत नाही, परंतु तिथले जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांच्या दबावाला बळी पडून तिथले ते SDM आहेत पठाण साहेब, ते ह्या नोंदीने दाबून ठेवलेले आहे. ज्या उर्दूतील नोंदी आहेत त्या बेसवर त्यांनी अगोदर 10 ते 15 प्रमाणपत्र वाटप केले, परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की मला स्पर्धक तयार होता का सिल्लोडमध्ये, माझी आमदारकी जाते काय, माझी आमदारकी मला घरी बसावं लागतं की काय, ही भीती तिथल्या विद्यमान आमदाराला लागलेली आहे. त्यामुळं त्या आमदाराच्या भीतीपोटी, दबावपोटी तिथले SDM ह्या नोंदी दाबून ठेवल्या आहेत ते नोंदी. आणि यांनी आता असा वेळ उचललेला तिथल्या सर्व समाज बांधवांनी, जोपर्यंत प्रमाणित नोंदी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज एक दिवसीय लाक्षणिक आमरण उपोषण केलं, उद्या याच्यापेक्षा काही वेगळं आंदोलन ते करतील. आणि हा इशारा नसून हे तुम्हाला विधानसभेसाठी चेतावणी आहे. किती आहे सिल्लोडमध्ये नोंदी मराठा? किती नोंदी आहे? नोंदी आता या जवळपास एवढे पेज पूर्ण झालेले आहे नोंदीचे. तुम्हाला असं वाटतं का आपलं सरकार हे अडथळा निर्माण करते? 100% काय वाटत त्याच्यामध्ये, वाटायचं काय? त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणून बसवले त्यांनी. हे जे अधिकारी आलेले आहेत ते अब्दुल सत्तारच्या मर्जीतले अधिकारी आणून बसवलेले. आमचा स्पष्ट आरोप आहे. सुनील कोटकर, मराठा सेवक, छत्रपति संभाजीनगर आणि जरांगे पाटील समर्थक. जो है वो दो ना यार, ये है वो दो ना, जो है वो दो. हम घटना छोड़ के, संविधान छोड़ कुछ नहीं मांग रहे ना. हे पण त्यांनीच काही सर्टिफिकेट दिले, बड़ी घटना सर्टिफिकेट दिले, हे उर्दू नोंद दिया ना उन्होंने पहले, हे भाषांतर दिलेले आहे, ये दिए ना, हे दिलेले उर्दू आणि वडिलांना दिले, मुलांना देत नाही. जय शिवराय. मी सुधाकर मंगरुळकर, खरं बोला. मंगरुळ येथील रहिवासी असून आमच्याकडे निजामकालीन उर्दूतील नोंदी सापडलेल्या आहेत आणि जवळजवळ 20 लोकांनी ऍप्लिकेशन केले होते. त्यातील 10 लोकांना त्यांनी सर्टिफिकेट दिले आणि बाकीच्यांना ते देत नाही. तिथले SDM आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केली, जवळजवळ 10 महिने झाले. आणि एकीकडे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की सापडलेल्या नोंदींना आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. आमचे सिल्लोडचे आमदार सत्तार शेठ हे पण मनोज दादांना समर्थन दर्शवतात, परंतु प्रत्यक्षात एकीकडे समर्थन दर्शवतात आणि एकीकडे त्यांचाच अधिकारी आम्हाला ह्या नोंदी असून सुद्धा सर्टिफिकेट देत नाहीये. आणि जवळजवळ आम्ही 10 महिने झालं त्यांच्या मागे फिरतोय. न देण्याचं कारण आता तेच प्रत्येक वेळेस वेगळं कारण सांगतात. ते मराठ्यांची ते दिशाभूल करतात. मराठ्यांची दिशाभूल करता येते. मला असं वाटतं की ते राजकारण खेळताय. वर ते आमदार साहेब समर्थन दर्शवतात आणि त्यांचे अधिकारी ते सर्टिफिकेट देत नाहीत. तरी आमची अशी शासनाला अशी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि आमचे जे पालकमंत्री आहेत अब्दुल सत्तार साहेब, त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला योग्य ते आदेश देऊन ज्या लोकांचे नोंदी सापडलेले असून ज्यांना सर्टिफिकेट अद्याप मिळालेले नाही त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावे. तुम्हाला असं स्पष्ट बोलायचं म्हणजे अब्दुल सत्तार हे कामात अडथळा आणत ते जे अधिकारी आहेत ते सत्तार लतीफ पठाण म्हणून जे अधिकारी आहेत ते त्यांनी थांबून दिलंय. ते नाही आता आम्हाला देता येत नाही असं नाही, अशा टाळाटाळीची उत्तर देतात. तुम्ही 8 दिवसांनी या 15 दिवसांनी नाही, लेखी देत नाही. ते आम्हाला लेखी देत नाही आणि टाळाटाळीची उत्तरे देतात. आणि ते फक्त पालकमंत्री अब्दुल सत्तार शेठ यांचंच ते ऐकतात, बाकी दुसरं कोणाचंही ते ऐकत नाही. लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे बड़ी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे बड़ी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवांनी रेकॉर्डिंग प्रमाणित करण्यात यावे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवांनी रेकॉर्ड प्रमाणित झाले पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवांनी रेकॉर्ड प्रमाणित झाले पाहिजे. गावातील पांडेबाकडील कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. आम्हाला गावातील पांडेबाकडील कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवांनी कुंभीच्या नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवांनी कुंभीच्या नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख
साथ है पाटील तुम आगे बढ़ो हमारे साथ है पाटील तुम आगे बढ़ो हमारे साथ है लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लढेंगे कायदेशीर नोंदी सापडून देखील नोंदी कुणबीच्या प्रमाणित नोंदी न करणाऱ्या जातीवादी पालकमंत्र्याचं करायचं काय? दुटप्पी भूमिका असणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? दुटप्पी भूमिका घेणाऱ्या अब्दुल सत्तारचं करायचं काय? एक मराठा एक मराठा बसतो झालं का बरं? तो विषय नाही, बसतानाच आहे. ते बसतानाच आहे आम्ही एकतरी कर्मचारी अधिकारी यायला पाहिजे ना बाबा. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सांगा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हम सब लड़ेंगे हम सब लड़ेंगे हम तुम्हारे साथ हैं कायदेशीर नोंदी असून देखील प्रमाणपत्र नाकारणाऱ्या एसडीएमचं करायचं काय? कायदेशीर नोंदी असून देखील समाज बांधवांना प्रमाणपत्र नाकारणाऱ्या एसडीएमचं करायचं काय? बरोबर अधिकारी काय बोलत आहे जनतेला आहे ना अधिकारी जनतेचे का कोणाचे चला आपलं अधिकारी जनतेचे का कोणाचे आम्हाला घाबरवले का